हॅलो, हाय, नमस्कार. मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर त्रिशा माझ्यासमोर खेळत आहे आणि मी व्हिडिओचं एडिटिंग करत आहे. तर हा ना जुना व्हिडिओ आहे, शूट करून ठेवला होता मी, पण तुमच्यासोबत शेअर केला नव्हता कारण की ब्लॉगिंग वगैरे आपण शेअर नाही करत. पण अधूनमधून मला असं वाटतं आमच्या वैयक्तिक जीवनाबद्दलसुद्धा तुम्हाला कळावं. त्यासाठी मी कधीमधी जर बाहेर वगैरे गेलो किंवा कधी काही शूट करावं असं वाटलं तेव्हा शूट करून ठेवत असते आणि कधीतरी असं तुमच्यासोबत शेअर करत असते. तर हा व्हिडिओ असेल जवळपास 1.5-2 महिन्याआधीचा असेल. तेव्हा आम्ही गेलो होतो, बाहेर फिरण्यासाठी गेलो होतो. यांच्या मित्राचं फार्म हाऊस आहे, तर तिथे गेलो होतो थोडंसं आणि अजून एका ठिकाणी गेलो होतो मंदिरात सुद्धा. तर तिथलं काही शूट करता आलं नाही, पण इथला मग थोडासा शूट मी करून घेतला होता. तर काजू वगैरेची झाडे इकडे लावलेली आहेत मागच्या बाजूला आणि छान असं स्विमिंग पूल वगैरे सुद्धा तिथे बांधून घेतलेलं आहे. आता त्यांनी छान असं तिथं हे करत आहे सर्व. इथे बघू शकता काजूची झाडं इथे लावलेली आहेत त्यांनी खालच्या बाजूला. अनन्या सगळीकडे फिरून बघते. आधीसुद्धा मी ह्याचा संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या आधीच्या चॅनलवरती. तर अबीर साहेबाचं काय की त्याला पाण्यामध्ये पोहायचं आहे, पण झालं असं की आम्ही काय एक्स्ट्रा कपडे वगैरे घेऊन गेलो नव्हतो, म्हणजे असंच फिरत फिरत गेलो होतो तिथे. आणि मग काय की अबीर रडायला लागला की मला पाण्यामध्ये पोहायचंच आहे, स्विमिंग पूलमध्ये हे करायचंच आहे. तर म्हटलं असू देत, आता रडतोय तर काय करायचं. गेलाय मग आणि मस्त पाण्यामध्ये त्याने मजा केली, कारण की पाण्यात भिजायचं आम्हाला फार आणि फार आवडतं असं आहे अबीरचं. आणि अबीरला पाण्यात गेलेलं बघून ऋषिकाचं पण चालू होतं की मला पण जायचं म्हणून ती रडत होती. पण आम्ही तिला काय पाठवत नव्हतो, कारण की तिला थोडंसं सर्दी वगैरे होऊ देऊ नका जास्त वगैरे असं सांगितलेलं आहे. थोडं तिला आहे ना हेल्थचा इश्यू, त्यामुळे. तर तेव्हा सांगितलं की शक्य तेवढं तुम्ही तिला सर्दी होऊ देऊ नका. आणि त्यामुळे बाहेर पण जास्त आम्ही जात नाही, असंच कधीमधी एखादी वेळेस जातोय. तर फॅमिलीला वेळ देणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. आजच्या धावपळीच्या जगामध्ये सगळेजण आपल्या यशासाठी किंवा काहीतरी मिळवण्यासाठी धावत असतो आपण. आणि माणसांचं कसं असतं, त्यांना मित्रमंडळी वगैरे असते, त्यांच्यासोबत फिरत असतात, त्यांना काय वाटत नाही, मला तर असं वाटतं. तर माणसांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की थोडा तरी ना फॅमिलीला वेळ दिला पाहिजे. ठीक आहे, कामातून किंवा ह्याच्यातून वेळ भेटत नाही, पण जेवढं शक्य असेल ना तेवढं वेळ दिला पाहिजे. कारण की घरातल्या माणसांना पण वाटत असतं ना की वेळ दिला पाहिजे. आता आमच्या घरचं म्हणाल तर मुलं सारखी वाट बघत असतात पप्पाची की कधी पप्पा येतात. पण ऑफिसचं वर्क जास्त असतं, त्यामुळे यायला वेळ भेटत नाही, फिरायला पण वेळ भेटत नाही, असं होतं. पण असो, कामाचा तो भाग असतो, त्यामध्ये काय आपण करू शकत नाही. पण शक्य तेवढं वेळ दिला पाहिजे आपण फॅमिलीला, असं मला वाटतं. आणि माझं काही नसतं, मी असते घरामध्ये, तर आपण तर वेळ देतोच मुलांना. पण सगळे मिळून एकत्र येऊन जेव्हा कुठंतरी जात असतो तेव्हाची मजा काहीतरी वेगळीच असते. तर हे बघा, छान असं निसर्गरम्य वातावरण तिथं आहे. काजूची वगैरे झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, असं सगळं तिथं लावलेलं आहे. तर त्रिशा काय मला व्लॉगमध्ये बोलू देत नाही वाटायला, काही ना काही चालू आहे तिच्यावालं मध्ये मध्ये. तर असं सगळं आहे. तर ज्यांना सुद्धा लॉंग व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणजे असा उभी स्क्रीन धरून जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवायचा आहे, तर तुम्हाला 3 मिनिटापेक्षा जास्त चा व्हिडिओ बनवायचा आहे. कारण की 3 मिनिटापेक्षा कमी जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर तो शॉर्ट फीडमध्ये जातो. त्यामुळे 3 मिनिटापेक्षा जास्त शूटिंग करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कुठेतरी जाता तेव्हा तुम्हाला बोलायची गरज नाही, तुम्ही फक्त शूट करून घ्या क्लिप्स. आणि जेव्हा घरी येसाल तेव्हा तुम्हाला व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे. क्लिप्स सगळ्या ॲड करायच्या आणि त्याला व्हॉइस ओव्हर द्यायचं, बस एवढंच असतं, बाकी काही नसतं. तर इथे बघा काय म्हणते, तर मला तर फार आवड आहे फोटो वगैरे काढण्याची. तर माझी आवड म्हणतात ना की एकमेकांची सवय एकमेकाला लागते. तर साहेबांना काय फारसं आवड नाही फोटो वगैरेची, तर मी सारखं फोटो व्हिडिओ ह्यामध्ये काढत असते. आवड आहे मला गोष्टी सगळ्या आठवणी तयार करून ठेवण्याची. तर त्यांना पण हौस निर्माण होते. हळूहळू बघू कधीतरी त्यांना पण व्हिडिओमध्ये आपण घेऊच आता लवकरात लवकर. जेव्हा आपण छान सक्सेस होऊ ना तेव्हा त्यांना सुद्धा या क्षेत्राची गोडी लागेलच. सध्या तरी त्यांना ह्या क्षेत्राबद्दल फारसं माहीत नाही, त्यामुळे थोडं दूर राहतात, बाकी काही नाही. तर असो. तर बाकी मग तुमचं सर्वांचं काय चाललं, फॅमिलीला वेळ देता की नाही तुम्ही? तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबाला वेळ दिला पाहिजे. कारण की कुटुंब जे आहे ना सगळ्यांना एकमेकांशी निगडीत असतात. एकमेकांचा आधार हा प्रत्येकाला हवा असतो. आपण समजून घ्यावं
ते पुढच्याने समजून घ्यावं असं आपल्याला वाटत असतं आणि आपण समजून घ्यावं असं पुढच्याला वाटत असतं. असं सगळा हे होतं की सुरुवात कोणाकडूनच होत नाही आणि विषय तिथल्या तिथं राहतो असं आहे. तर जेव्हा आपण वेळ देतो ना एकमेकांना, तेव्हा बरेच असे प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपोआपच सॉल्व्ह होत असतात. त्यामुळे कुटुंबाला वेळ नक्की आणि नक्की दिला पाहिजे. ॲटलिस्ट 15 दिवसातून एकदा तरी आपण थोडं तरी बाहेरच फिरायला जावं, कुठंतरी लांब जावं असं मी म्हणत नाही. निदान आपण घरात तरी थोडा वेळ थांबलं पाहिजे. नेमकं घरामध्ये काय चाललं आहे, काय नाही, किंवा काय गोष्टी आहेत त्या नक्की आपण शेअर केल्या पाहिजे. नेहमी आपण एकमेकांना गृहीत धरत असतो, पण हे गृहीत धरल्यामुळेच नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असतो. त्यामुळे ना गृहीत धरण्यापेक्षा ना आपण संवाद साधणं फार महत्त्वाचं असतं. आणि इगो जो असतो ना तो कधीही नात्यामध्ये नसला पाहिजे, की मीच का कमीपणा घेऊ. ठीक आहे, कोणीतरी सुरुवात करणं महत्त्वाचं असतं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.